संस्कृती विद्या केंद्र बेंग कृषी संस्कृती विद्या केंद्र छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असंच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आहे पतंजली योग सूत्र यावर, आणि ते घेणार आहेत शशांकजी आंगर. ते स्वतः ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग आहे. तसेच योगी संस्थेचे योग थेरपिस्ट, सोलापूर विद्यापीठातून त्यांना डिप्लोमा इन योगा टीचर ही पदवी संपादन केलेली आहे. त्यावेळी त्यांचा विद्यापीठातून तिसरा नंबर आला होता. आयुष मंत्रालयातर्फे लेवल 2 चे सर्टिफिकेट त्यांना मिळालेले आहे. तसेच ते योगा इन्स्ट्रक्टर आहेत, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आहेत. त्यांनी आजपर्यंत मुलांसाठी अनेक शाळेत सूर्यनमस्कार शिबिर घेतलेले आहे आणि आपल्या सोबत आज त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यांचे धन्यवाद. त्यांना मी विनंती करेन की पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. शशांकजी. जय गुरुदेव सगळ्यांना. आवाज येतोय माझा? हा, येतो. हो, येत आहे. जय गुरुदेव. नमस्कार. नमस्कार. हो, आज आपण सगळेजण इथे पतंजली योग सूत्र यावरती विवेचनासाठी जमलेलो आहोत. तर सुरुवातीला काही गोष्टी मी इथे थोडस एका वेगळ्या पद्धतीने आणि महत्वाच्या भागाकडे घेऊन जाऊ इच्छितो तुमचं लक्ष. तर पतंजली ऋषींनी साधारणपणे 2500 वर्षापूर्वी 195 सूत्रांमध्ये संपूर्ण योग समाहित करून आपल्याला दिलं. तर त्यामध्ये त्यांचा हा भाग होता की तेव्हाच्या सगळी जी मोठमोठी शास्त्रे होती त्याच्यामध्ये योगचा जो भाग होता तो विखुरलेला गेला होता. तर त्यांनी त्याला सूत्रबद्ध करण्यासाठी 195 सूत्रांमध्ये त्याला एका माळेप्रमाणे पोवली त्यांनी. तर एक महत्वाची टीप किंवा एक महत्वाचा भाग म्हणून आपण इथे सुरुवातीला प्रथम जो सूत्र आहे अथ योगानुशासनम, तर त्याच्यामध्ये योगा हा शब्द आल्यामुळे वेस्टर्न कल्चर मध्ये म्हणा किंवा ज्यांना आपली संस्कृती व्यवस्थितपणे माहीत नाही, तर त्यांनी काय केलं, योगा या शब्दाला असंच पकडलं गेलं. परंतु ज्यांना ज्यांना संस्कृत भाषा ही व्यवस्थित माहिती आहे तर त्यांनी 2 शब्दांचा जो बंध असतो त्यानुसार त्यांना हा भाग माहिती आहे की योगानुशासन म्हणजे योग आणि अनुशासन ह्या 2 शब्दांना जुळवून तो योगा हा शब्द लिहिला होता, तिथे आला होता, जोडाक्षर आलं होतं. तर त्यानुसार योगा हा शब्द नाहीये, योग हा शब्द आहे. आपण सहज बोली भाषेत बोलून जातो की काय दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे, आपण सगळे आज मिळालेलो आहोत. तर त्या अनुषंगाने योग हा शब्द आपण बोली भाषेत भारतीय विभागामध्ये वापरतो. तो एक मुख्य भाग होता. आणि दुसरा एक भाग म्हणजे योगा हा शक्यतो एक्सरसाइज फॉर्म म्हणून घेतला जातो, परंतु तो फक्त एक छोटासा पार्ट आहे. अष्टांग योग मधला आसन रिलेटेड एक पार्ट आहे. योग हा खूप मोठा आहे. पूर्ण त्यामध्ये 8 अंग योगाची त्यांनी पतंजलींनी व्यवस्थितपणे विस्तृतपणे सांगितली होती किंवा सांगितलेली आहे. तर योग सूत्रांमध्ये जेव्हा आपण सुरुवात करतो तर एकूण 195 सूत्रे, त्यामध्ये 4 चॅप्टर मध्ये ती विभागली गेलेली आहेत. तर पहिला चॅप्टर आहे समाधिपाद, त्यामध्ये 51 सूत्रे त्यांनी सांगितली.
त्या 51 सूत्रांमध्ये समाधीपादात नेमकं आपल्याला ध्येय काय आहे, नेमकं आपल्याला साध्य काय करायचं आहे, त्याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. नेमकं साध्य करायचं काय आहे याचा आपण अर्थ घेताना आपण एका ठिकाणी प्रवास करायचा किंवा जायचं आहे, तर त्यावेळी आपण सुरुवातीला हे विचारतो की कुठं जायचंय? सहज प्रश्न आपला असतो. तर त्या प्रश्नाप्रमाणे मग आपण ठरवतो की बाबा मला संभाजीनगरला जायचंय किंवा कोल्हापूर असेल किंवा दुसरे कुठेतरी असेल. मग ते ठरल्यानंतरच आपण त्याच्यावरती म्हणजे ऍक्शन घेऊ शकतो किंवा मग त्या रिलेटेड रेल्वे, बस, कार जे काही असेल त्याच्यानुसार आपण प्रवास करू. इथे देखील यांनी एकदम त्याच पॉइंटला पकडून पहिल्या 3 सूत्रांमध्ये इतकं इंटरेस्टिंग आहे योगसूत्र आहे, की पहिल्या 3 सूत्रांमध्येच त्यांनी ध्येय अगदी निरक्षीर स्पष्ट केलेलं आहे. तर त्यामध्ये समाधीपादात मग आपल्याला समाधी मिळवायची आहे ह्याबद्दल त्यांनी विस्तृत 51 सूत्रांमध्ये त्याला सूत्रबद्ध करून त्याबद्दलची सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी येतात. पहिलंच सूत्र आहे अथ योगानुशासन. योग संबंधीचं जे अनुशासन आपण पाळायला पाहिजे समाधीपर्यंत जाण्यासाठी, तर ते अनुशासन डिसिप्लिन आपण आता पुढे पाहूया, असा त्याचा फर्स्ट सूत्राचा मिनिंग होतो. तर मग दुसऱ्या याच्यामध्ये योग म्हणजे काय ह्याचं त्यांनी विस्तृत थोडक्यातच पण एक पद्धतशीर याच्यामध्ये सांगितलेलं आहे. योग चित्तवृत्ती निरोध. आता याच्यामध्ये 3-4 शब्दांचा मिक्सर केलेला आहे. सुरुवातीला योग चित्त म्हणजे आपलं मन किंवा आपल्या ह्याच्यामध्ये योगशास्त्रामध्ये किंवा भारतीय शास्त्रांमध्ये अंतरंग चतुष्टय असं सांगितलेलं गेलेलं आहे. अंतरंग चतुष्टय. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. मन, चित्त, अहंकार आणि मेमरी, स्मृती. तर त्यानुसार चित्त हा या सगळ्यांचं मिश्रण आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. तर या सगळ्यांच्या मिश्रणा थ्रू एक चित्त तयार होतं. त्या चित्तामध्ये वृत्ती येतात. असं समजून घ्या की मन आहे, मनामध्ये सारखे आपले विचार कंटिन्यू सुरू असतात. त्या विचारांमार्फत काही वेळा आपल्याला स्ट्रेस येत आहे, काही वेळा आपल्याला म्हणजे भावनिक बदल होत जातात. त्याच्यामुळे कधी सॅड, कधी हॅपी, कधी असे भाव उद्भवतात किंवा बाहेर येत राहतात. तर हे येणं किंवा हे फ्लक्च्युएट होणं याच्यामध्ये वेगवेगळ्या सारखे मागे पुढे वेगवेगळे विचार येत राहणे याच्यामुळे होतंय काय प्रॉब्लेम, तर आपल्याला स्ट्रेस कधी कधी वाढत जातो, कधी शांत राहतो, कधी अगदीच उद्विग्न होऊन राग येऊन काही वेळी बोलून जातो. तर त्या गोष्टी होणे हे टाळण्यासाठी शक्यतो याचा निरोध करणे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी त्या व्याख्येमध्ये असं सांगतात की योगच चित्तवृत्ती निरोध. तुम्ही फक्त जर चित्तातील वृत्तींचा निरोध केला की तुम्ही एक शांत तुमच्या स्वतःचा जो तुमचा एक स्थिर तुमचे बिईंग आहे, ह्युमन बिईंग, तर त्याच्याशी तुम्ही साधर्म्य पाहून त्याप्रमाणे तुम्ही चराचरामध्ये सगळ्यांमध्ये वागू शकता. तर ते कसं करायचं, तर मग पुढच्या याच्यामध्ये त्यांनी सांगतात की नाही त्याच्यानंतर होतंय काय, तर हे योग साध्य झाल्यानंतर योग चित्तवृत्ती निरोध, वृत्तींचा नाश झाला चित्तातील, तर तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान, तेव्हा मग तुमचं खरं स्वरूप हा तुम्हालाच त्याचं दृष्टांत होतो. तर ह्याचा या 3 सूत्रांमध्ये त्यांनी सगळं काही पूर्ण योगसूत्र किंवा योगशास्त्र सांगून ठेवलेलं आहे. सुरुवातीला अनुशासन, की तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यासाठी जे काही तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे ते तुम्ही करायला सुरुवात केलात, आणि त्या डिसिप्लिनमध्ये चित्तातील वृत्ती
चा निरोध करायला गेलात की ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचं खरं स्वरूप बाहेर येईल. तर याच्यामध्ये आता पुढचे सहज म्हणजे माणसाला सहज प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होतात, की बाबा चित्तातील मग वृत्ती कोणकोणत्या आहेत किंवा कशा टाईपचे वृत्ती किंवा विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. मग कशावरती आपण फोकस करून काय अ, कशा कोणत्या वृत्तींना आपल्याला बाहेर काढायचं किंवा निरोध करायचा आहे. मग हा एक सहज सोपा प्रश्न येतो. सेम त्याचप्रमाणे त्यांनी पुढे-पुढे त्या प्रश्नांना धरून प्रत्येक सूत्र उलगडण्याचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर पुढचा जो सूत्र आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, की अ, वृत्तयः पंचतयः क्लिष्टाक्लिष्टः. तर आपल्या मनामध्ये असं म्हटलं जाते, की दिवसभरामध्ये 60,000 ते 70,000 विचार येऊन जातात. तर त्या विचारांमध्ये कॅटेगरीज निर्माण केलेल्या आहेत पतंजलींनी. तर 5 प्रकारचे त्या विचारांचे कॅटेगरीज असतात. आणि हे तुम्ही हुडकून बघा. ह्या 5 प्रकारांना सोडून दुसऱ्या कोणत्याच प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकत नाहीत. हे अगदी 2,500 वर्षापूर्वी त्यांनी अभ्यास करून तेव्हा सांगितलेलं आणि आज तक त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. सांगतो. 5 प्रकार कोणकोणते? प्रमाण, जे आपण समोर बघतोय. तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतोय. हा प्रमाण आहे, प्रत्यक्ष दर्शन. तर त्याच्यानंतर येतो विपर्यय, मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञान म्हणजे त्याचं उदाहरण शास्त्रांमध्ये दिलं जाते, की समोर एक अ, दोरी पडलेली आहे. त्याला आपल्याला सहज अंधारातून असं सहज बघितल्यानंतर वाटते, की ते साप आहे आणि आपण घाबरतो. तर ते मिथ्या ज्ञान. ॲक्चुअली ते दोरी आहे. पण आपल्याला वाटते, की त्याचं भासमान असं होतं, की अ, साप आहे. तर त्यानंतर येतो विकल्प. विकल्प म्हणजे एक काल्पनिक गोष्टी. आपण काही विचार करतो, की बाबा सशाला शिंग. हे अस्तित्वात नाहीये. परंतु आपण ते कल्पना करून आपण त्याबद्दल म्हणजे त्याप्रमाणे बघण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता याचा असा पण अर्थ होतो विकल्प याचा, की भविष्यात मी काहीतरी करेन, असं करेन. मग आपण कल्पना करून त्याप्रमाणे आपण काहीतरी घेऊन जाऊन त्याला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. जो आज नाहीये अस्तित्वात, भविष्यामध्ये होऊ शकेल कोणाच्या तरी कल्पनेतून येऊन, अशी गोष्ट कल्पना, विकल्प. त्यानंतर निद्रा, झोपेची अवस्था किंवा सुषुप्ती. त्यानंतर येते स्मृती, मेमरीज. ह्या 5 प्रकारच्या वृत्तींना सोडून तुमच्या मनामध्ये कुठलेही विचार येत नाही. प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघत असाल. मला असेल किंवा बाकीच्या स्क्रीनवरती जे व्यक्ती आहेत, त्यांना पाहत असाल. तो प्रत्यक्ष एक भाग झाला. मग त्याच्यानंतर तो विपर्यय. अ, जसं मगाशी म्हटलं, की एक दोरी आहे आणि त्या थ्रू थ्रू आपल्याला एक सापाचे भासमान होते. तसं झालं आणि मग विकल्प स्वप्नाच्या ह्याच्यामध्ये निद्रा, झोप आणि स्मृती, मेमरी. मेमरी म्हणजे आपण भूतकाळात जातो. जे आत्तापर्यंत आपण अनुभवलेलं आहे त्याच्याबद्दल काहीतरी विचार करत असतो आणि त्यानुसार पण हे सगळे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. स्मृतींमध्ये विचार करताना भविष्यातली काहीतरी आपण कल्पना करत असतो किंवा असं करायला पाहिजे, हे असं झालं होतं. असं बघूया, असं करून बघूया. तर अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये सारखे चालू असतात. तर ह्या 5 प्रकारच्या कॅटेगरीजना सोडून दुसऱ्या प्रकारचे विचार आपल्या मनात येऊ शकत नाही. ते त्यांनी व्यवस्थित सांगितलं. आता हे जर माहीत असेल तर आपण वृत्तींना कसं पकडायचं, हे आपल्याला क्षणाक्षणाला समजायला लागतं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये कसं होतंय, एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया, उदाहरण दाखल. अ, एक घटना आपल्या समोर घडलेली आहे. त्या एक भांडणाची घटना घडलेली आहे. तर त्या भांडणा थ्रू आपल्या मेमरीमध्ये ते साठवले गेली. जस्ट आपण पाहिलेलं असल्यामुळे. तर त्याच्यानंतर ते जर आपल्याशी रिलेटेड असेल, तर आपलं देखील मन उद्विग्न व्हायला सुरुवात होते आणि मग काही वेळा राग येईल, काही वेळा द्वेष निर्माण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त त्या पाहिलेल्या गोष्टी थ्रू नंतर देखील मेमोराईज करताना आपल्याला तो भाव, त्या प्रकारचे भाव, त्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला उद्भवायला लागतात. मग याच्याने आपल्या शरीरातील हार्मोनल सिस्टम असेल, एक
शारीरिक क्रिया असेल, यामध्ये थोडंफार का होईना बदल होतोच. तो बदल होणे याचा अर्थ काय, तर तुम्ही त्या चित्त मनाशी, म्हणजे मन तुम्हाला कंट्रोल करतंय. तुम्ही मनाला कंट्रोल करत नाही आहात. हा त्याचा अगदी सोपा भाग आपण म्हणू शकतो. तर हे काय म्हणतात, की तुमच्या चित्ताचं चित्तामधील वृत्तींचा जो निरोध करायचा आहे, तर या कारणासाठी करायचा आहे, की तुम्ही स्वतः आहात. म्हणजे मी बाबा रागीट नाहीये. पण मी समोरच्या घडलेल्या घटनेनुसार मी जर रागीट होत असेन, तर मी त्या मनाच्या गुलाम आहे, मनाचा गुलाम आहे. पण जरी ती गोष्ट मला आवडत नसेल आणि मी त्याला ॲक्सेप्ट करून, ठीक आहे बाबा, तुझी तशी विचारधारा आहे, तुझा तसा अ, तुझी तशी वृत्ती आहे, तुझा तसा भाव आहे. मी त्याच्याने अलिप्त राहीन. मग हे तुम्हाला क्षणोक्षणी पाहावं लागतंय. इतकं हे सूक्ष्म आहे. म्हणून मग त्यांनी म्हणतात, की ह्या वृत्तींना, ह्या कॅटेगरीच्या वृत्तींना तुम्ही क्षणोक्षणी पाहायला पाहिजे. आता आपण सध्या काय फक्त लक्ष देतोय, मी बोलतोय प्रत्यक्ष आणि तुम्ही ऐकताय. तर ह्यानुसार अ, पहिल्या प्रकारची वृत्तीच तुम्हाला येत राहणार. त्यानंतर मेमरी, स्मृती, की बाबा हां, ह्यानी काहीतरी वेगळं सांगतोय. मग भूतकाळामध्ये ह्यांनी असं सांगितलं होतं याबद्दल कोणीतरी अ, सांगणारे एक्सप्लेनर्स असतील. तर मग तुमचं ते एक द्विधा वृत्ती सुरू झालेली आहे. परंतु इथं अपेक्षित काय? मी सांगतो तर पूर्णपणे तुमचं लक्ष माझ्याकडेच असायला पाहिजे. मग ते फक्त प्रत्यक्ष वृत्ती तिथे यायला पाहिजे. असं याच्यामध्ये वेगवेगळे जे भेद पडतात, तर ते तुम्ही कुठल्या क्षणी कुठली वृत्ती आणून त्याच्यावरती काम करायला पाहिजे. हा देखील इथं भाग आहे. पूर्ण काढून टाकलं पाहिजे हे पण उपयोगी नाहीये. आपण समाजप्रिय, म्हणजे मनुष्य हा समाजप्रिय व्यक्ती आहे. मग समाजात आपण वावरताना कुठली वृत्ती ठेवायला पाहिजे समोर आणि कुठली वृत्ती काढायला पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर मग याच्या पुढचा भाग येतो. अ, एक साधा सिंपल आपण प्रयोग करून बघूया आत्ताच्या आत्ता. फक्त डोळे मिटून फक्त 10 ते 15 सेकंद बसायचंय आणि अ, कुठलीही वृत्ती न आणता शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी फक्त 5 सेकंदासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. सगळेजण फक्त डोळे मिटून बसायचंय, आहे त्याच ठिकाणी आणि फक्त मनामध्ये कोणतीच वृत्ती किंवा विचार आणायचा नाहीये, हा अभ्यास करायचा आहे किंवा प्रयत्न करायचा आहे. हळुवारपणे डोळे उघडू शकता. जितके लोक प्रयत्न करत असतात, रोजची प्रॅक्टिस करत असाल, साधना करत असाल, त्यांना ह्या 5 ते 7 सेकंदात काही अंशी जाणवलं असेल. परंतु मॅक्सिमम लोकांना हे शक्य नाही, की कुठलीच वृत्ती मनामध्ये येत नाही. तर ही गोष्ट त्यांनी देखील ओळखलेली आहे आणि त्याचं देखील सूत्र त्यांनी मांडलेलं आहे. तर ते म्हणतात, की तुमच्या मनामध्ये असं होत नाही, की वृत्ती आली नाही. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद, मिली सेकंद पर्यंत त्यांनी सांगतात, की तुमच्या मनामध्ये वृत्ती आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्हाला ते बाहेर काढण्यासाठी, त्याचा निरोध करण्यासाठी निरंतर प्रॅक्टिस करत राहावी लागते. मग पुढचं सूत्र त्याबद्दल सांगतात, की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध, की तुम्ही वैराग्य कसं आणायचंय, याचा अभ्यास तुम्ही करत राहिलात, तर तुम्हाला त्याचा निरोध करता येईल. अगदी सोप्या भाषेत. तर आता इथं नवीन शब्द आला, ॲड झाला, वैराग्य. वैराग्य त्यांनी काय म्हणतात, की जसं मी म्हटलं, तुम्ही जर तुमच्या वृत्तींवरती मनातील उठणाऱ्या वृत्तींवरती कंट्रोल आणायला सुरुवात केलात, की एक प्रकारचं वैराग्य तुमच्यामध्ये येतंय. वैराग्य याचा अर्थ, स्पेसिफिक अर्थ जर घ्यायचा झाला तर, तुम्ही सगळ्या गोष्टींबाबत अलिप्त झालात. अगदी अलिप्त आहे असं नाहीये. जे मोठे-मोठे लोक, संत, ऋषी, महाराज होऊन गेलेले आहेत, ते अगदी समाजापासून तुटलेले नाहीयेत. वैराग्याचा अर्थ खूप डीप आहे आणि खूप सूक्ष्म आणि त्याच्यावर कंगोरे फार पडतात. तर त्याच्यामध्ये असा भाग येतो, की तुम्ही समाजात चाललेल्या गोष्टींशी भावनिकरित्या जुळवून उद्विग्न किंवा द्वेष, जे काही भावना असतात वेगवेगळे, तर राग, द्वेष, अभिनिवेश अशा गोष्टी. तर त्याच्याशी अ, संपर्क करण्यापेक्षा त्या मूळ जो मनुष्य तत्व आहे किंवा मानव म्हणा किंवा जो आत्मा आहे, त्याच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करता. मग
त्याला त्यांनी वैराग्याचा एक प्रकारे समानार्थी त्याला घेतलेला आहे. तर ते सांगतात की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. तुम्ही अभ्यास करत राहिलात तरच तुम्हाला वैराग्य लाभेल आणि ते निरोध करता येईल वृत्तींचा. तर त्यासाठी अगदी रामबाण उपाय किंवा आपण म्हणू की पटकन ते कसं करता येईल, तर त्याचं त्यांनी एक साधनोपर गोष्ट सांगितलेली आहे. ईश्वर प्रणिधानाद्वा पुढचे सूत्र. ईश्वर प्रणिधानाद्वा म्हणजे ईश्वर तत्वाला तुम्ही स्वाधीन व्हा. तुमच्या मनाला त्याच्याशी स्वाधीन करा. प्रणिधान याचा अर्थ त्याच्या चरणी समर्पित करून टाका. लगेच तुमचं मनातील वृत्तींचा निरोध करण्यासाठी एक सोपा चित्त तयार होईल, असा त्यांचा उद्देश आहे, सांगण्याचा उद्देश आहे. तर आता इथे नवीन पुन्हा आलं ईश्वर आणि प्रणिधान. मग कुणाला ईश्वर म्हणून धरायचं आहे? शास्त्रांमध्ये कुठेही कोणाचं नाव वगैरे घेतलेलं नाहीये. जसं की म्हणा कृष्ण, राम किंवा कुठली देवी आली, पार्वती, शिव, ह्यांचं कुठेही शास्त्रांमध्ये सूत्रांमध्ये कुठेही नाव नाहीये. तर इथं सेम गोष्ट यांनी पण इथे घेतलेली आहे की त्या ईश्वराला कुणाला धरायचंय, तर तस्य वाचकः प्रणवः. पुढचा सूत्र लगेच की बाबा त्याचं नाव आहे प्रणव. तर प्रणव कशाला म्हटलेला आहे, मग तो पुढचा पुन्हा ओम. ओम ह्या शब्दाला त्यांनी प्रणव म्हटलेलं आहे. ह्याचं थोडंसं एक्सप्लेन करतो. खूप इंटरेस्टिंग आहे, छान आहे. आपण ते प्रयोगानुसार पण एक समजून घेणार आहोत. आता आपण ओम सारखं आपण म्हणत असतो. आपल्या पूर्ण शास्त्रीय याच्यामध्ये अध्यात्मामध्ये ओम या शब्दाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु ओम हा फक्त आध्यात्मिकरित्या याला एक भाग म्हणून घेतलेला नाहीये. यांनी प्रॅक्टिकली देखील याचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रॅक्टिकली याचं महत्व कसं आहे, योगमध्ये आपण एक्सरसाइज जेव्हा आपण करतो योगा, तर त्याच्यामध्ये एक प्राणायामाच्या भागात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण सांगतो की प्राणायाम करताना श्वास तुमचा कसा असायला पाहिजे, 1:2च्या रेशोमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जसं आपण जितका वेळ घेतो 3 सेकंद घेतलं तर 6 सेकंद तुम्हाला सोडता यायला पाहिजे. हे जर जमलं तर तुम्हाला प्राणायाम किंवा योग साधना जमलं, असं आपण म्हणू शकतो. तर त्याप्रमाणे इंटरेस्टिंग आता आपण प्रयोग करून बघूया. ओम म्हणताना नॉर्मल मनुष्याला हे शक्य नसतं. 1 किंवा 1:30 पर्यंत जाऊ शकतात. पण जर तुम्ही रोज ओम साधना, ओंकाराची साधना करत असाल, तर तुम्हाला हे सहज शक्य होतंय की तुम्ही दुप्पट काय तिप्पट पण जाऊ शकता. सहज आपण प्रयोग करूया. श्वास घेऊन मी ओंकार म्हणतो आणि त्याच्यामध्ये सोबत मी सेकंदाचं हातवारे बोटांवरती मोजायला पण सुरुवात करतो. आपण पाहूया की साधं ओंकाराने आपण कितपत लांबपर्यंत त्याला खेचू शकतो. आणि कुठली आपण बोलताना एक साधारण नियम आहे की श्वास घेऊन सोडतानाच आपण बोलू शकतो. तर त्या अनुषंगाने ओमला जेव्हा आपण आवाज काढतो तेव्हा आपण श्वास सोडतोच. म्हणजे हा भाग अगदी शरीराशी इतका जवळचा त्यांनी ठेवलेला आहे ओंकाराला. त्यामुळे त्याला त्यांनी प्रणव ईश्वराचं स्थान दिलेलं आहे. पुढे आपण पाहूया कसं आहे. एक फक्त प्रयोग. आता मी श्वास घेतोय. साधारण मी 4 सेकंदाचा श्वास घेतला आणि 20 ते 24 सेकंदापर्यंत मी त्याला खेचण्याचा प्रयत्न केला. इतक्या सहज सोप्या पद्धतीने आपण ओंकाराच्या फक्त माध्यमातून आपल्या 1:2च्या श्वासाला ओढू शकतो किंवा त्याला साध्य करू शकतो किंवा 2-3 पर्यंत पण म्हणू शकतात. तर याचा उद्देश त्यांनी का ठेवलेला आहे? ओंकार म्हणताना आपल्या मनामध्ये वृत्तींचा अभाव निर्माण होतो
आता तो एक आपण प्रयोग करून बघूया. तुम्ही देखील आता श्वास घेऊन एक ओंकार फक्त म्हणायचं माझ्यासोबत आणि आपण एक अनुभव करूया. मगाशी आपण फक्त 5 ते 7 सेकंदात सहज एक प्रयोग केला की मनामध्ये वृत्ती येतात की नाही. आता आपण याप्रमाणे एक बघूया की मनामध्ये वृत्ती येतात की नाही. डोळे बंद करायचं, श्वास घ्यायला सुरुवात, तुम्हाला जसं जमेल तसं, जितक्या वेळामध्ये येईल तसं. हे झाल्यानंतर संपलं असेल तर हळूवारपणे डोळे उघडू शकता. अगदी सहजपणे एखाद दुसरी वृत्ती आली असेल बहुधा, ते अगदी निवृत्त होऊ शकत नाही आपण. तरी पण जो मगाशी इतका ज्या वृत्तींचा भाव मनामध्ये होता तो खूप प्रमाणात कमी झाला. 1-2 पर्यंत किंवा 3 पर्यंत असा येऊन गेला असेल. आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना ते सहजपणे पूर्ण क्लिअर ठेवू शकतात. तर हा इतका सिंपल शास्त्रीय फिजिकली मेंटली त्यांनी त्याला अ, पकडण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक सांगायचं होतं मला. योग हा योग हा जो पतंजलींनी सांगितला सुरुवातीला 2500 वर्षापूर्वी, तो फक्त आणि फक्त मनासंबंधी सांगितलेला आहे. त्याला फिजिकॅलिटीमध्ये आपण पुढे बघणार आहोत अष्टांग योगमध्ये की फिजिकॅलिटीमध्ये त्याला कसं त्यांनी ठेवलेलं आहे. तर हा फक्त मनासंबंधी तुमच्या मनाला एक एक वाक्य आमचे आम्हाला शिकवलेले गुरु वगैरे त्यांनी सांगतात की मन योग हा शास्त्र फक्त तुमच्या मनाला तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सांगितलेला आहे. या सगळ्या याच्यामधून तोच भाव इथे बाहेर येतो. पहिल्या 3 सूत्रांमध्येच त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे. तर तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम. पुढचं सूत्र आहे की ओंकाराचं उच्चारण तुम्ही जसं करत राहताय तर त्याचं जप तुम्ही करत राहताय तर तुमच्या मनात तोच भाव निर्माण होतो. कुठला भाव? तर चौथ्या सूत्रामध्ये जे सांगितलं होतं की बाबा योगचित्तवृत्ती निरोध नंतर तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानं. म्हणजे तुमचं जो मूळ स्वरूप आहे जो काही असेल त्याचाच आविर्भाव बाहेर पण दिसण्यास सुरुवात होतो. मग जपस तदर्थ भावन. तर याप्रमाणे त्यांनी एक सोप्या ह्याच्यात पहिल्या भागात या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढचा जो सूत्र आहे थोडासा मोठा आहे आणि त्याच्यावरती आपण जास्त लक्ष देणार नाही आहोत, कारण त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात. तर फक्त एक सूत्र सांगून घेतो मी की त्या प्रकारचे क्लेश आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. तर हे सगळं करताना आता कुठली एक चांगली गोष्ट आपण करायची ठरवली तर त्यामध्ये वेगवेगळे विघ्ने किंवा विक्षेप येऊ शकतात. तर त्याप्रमाणे ही पण साधना जेव्हा आपण करत असतो त्या प्रोसेसमध्ये मात्र काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग त्याचे त्यांनी नाव सांगतात की व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अभिरती, भ्रांती, दर्शनालब्ध, भूमिकत्व, अनवस्थितत्व अशा चित्तातील विक्षेप निर्माण व्हायला सुरुवात होतात. मग त्याला अंतराय विघ्ने असं त्याला नाव दिलेलं आहे. तर ही अंतराय विघ्ने ही तुमच्या जे तुम्हाला योग चित्तवृत्तींमध्ये निरोध करायचा आहे चित्तातील वृत्तींचा, तर त्यामध्ये खूप ड्रास्टिकल म्हणजे मागे ओढायचा प्रयत्न करतात. तर त्याला पुन्हा टॅकल करण्यासाठी किंवा त्याला बाहेर काढण्यासाठी मैत्री, करुणा, मुदित, उपेक्षा ह्या गोष्टींना जर धरून ठेवलं तर तुम्ही त्या व्याधिस्थान जे काही 9 अंतराय विघ्ने आहेत त्यांना तुम्ही टॅकल करू शकता किंवा त्याला तुम्ही बाजूला करू शकता. तर पुढचं सूत्र हेच आहे. मैत्री, करुणा, मुदितोपेक्षाणाम, सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्तस्य प्रसादनम. म्हणजे चित्त प्रसादनम त्यांनी सांगितलंय. जसं चित्त विक्षेप आहे तर त्याच्या विरुद्ध तुम्ही चित्त प्रसादनम जर केला तर तुम्ही त्या विक्षेपांना दूर करू शकता, त्या विघ्नांना सहजपणे मोकळं करू शकता.
हे थोडंसं डीप मध्ये आहे, आता याचं सांगणार नाही, पुढचं आपलं राहून जाईल. तर पुढचं आपलं येत आहे, तर हा पूर्ण समाधी पाठ झाला. तर आपल्याला काय नेमकं करायचं आहे तो भाग. पुढच्या ह्याच्यामध्ये दुसरं जो साधन पाद आहे, त्याच्यामध्ये ते सांगतात की मग त्याच्यामधली सूत्रे जी आहेत ते संपूर्ण अष्टांग योग त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे, की तुम्ही करताना म्हणजे हा भाग की चित्तातील वृत्तींचा निरोध करताना ही सगळी जी विघ्न येतात, मग त्याला टॅकल करताना तुम्ही एक डिसिप्लिन तुम्ही काय मेंटेन केलं पाहिजे, तर अनुशासन कशा संबंधी ठेवायचं किंवा काय केलं तर हे सहज शक्य होऊ शकतं. मग ते सगळं दुसऱ्या ह्याच्यामधील अष्टांग योग त्यांनी जो एक्सप्लेन केलेला आहे त्या संबंधी येतो. तर अष्टांग योग मध्ये यम नियम यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, यामध्ये जे सुरुवातीचे 5 आहेत, यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार, हे 5 बाह्य गोष्टींशी निगडीत आहेत आणि धारणा ध्यान समाधी हे अंतर्गत गोष्टींशी निगडीत आहे. हे त्यांनी बायफर्केशन करायला विसरलेले नाही. तर याच्यामध्ये यम हे सामाजिक गोष्टींमध्ये वावरताना कोणती डूज अँड डोंट्स आपण सहजपणे म्हणतो की डूज अँड डोंट्स, तर बाहेर आपण वागताना कसं वागायला पाहिजे या संबंधीचे काही डूज असतील. आणि स्वतः संबंधी नियम म्हणजे स्वतः संबंधी आधी पण प्रणिधान प्रनिधान, नि हा शब्द इथे च्या जवळ असं, मग इथे नियम म्हणजे माझ्या संबंधी ती गोष्ट कशी ठेवायची, डूज अँड डोंट्स. तर मग यमामध्ये पुन्हा 5 गोष्टी येतात, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. ह्या गोष्टींना जर तुम्ही धरून ठेवला असाल तर समाजामध्ये तुम्ही एका व्यवस्थितपणे राहू शकता. आणि जर आणि दुसरं नियम हे स्वतः संबंधी शौच स्वच्छता संतोष स्वतःमध्ये समाधानी तप, प्रत्येक वेळी तुम्ही ओंकाराचं जप करून स्वतःच्या चित्तातील वृत्तींचा निरोध करण्यासाठी अभ्यास करत आहात. त्यानंतर स्वाध्याय, त्या अभ्यासाला आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही गरजेचं आहे त्याच्यावरती ध्यान देऊन तुम्ही काम करत आहात. आणि मग त्याच्यानुसार ईश्वर प्रणिधान, पुन्हा ते झालं ओम, हे नियम आहेत. आणि सुरुवातीच्या ह्याच्यात अहिंसा सत्य, अहिंसेचं पालन करताय, सत्याचं कास धरलेले आहे, अस्तेय त्याला पकडून म्हणजे कुठले चोरी करणार नाही किंवा वंगळ वागणार नाही. त्यानंतर ब्रह्मचर्य, ब्रह्म या गोष्टीशी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्याशी जुळवून राहणार किंवा एक एक प्रकारे आपण म्हणू शकतो की संयम पाळणार आहे, त्या अनुषंगाने आपण त्याला घेऊ शकतो. आणि अपरिग्रह, जास्तीचा संचय करणार नाही. या जगात आपण काहीही घेऊन जाऊ शकत नाही, जसं रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हाताने जातो. उद्देश फक्त एवढाच आहे की आपण देऊन काय गेलो. त्यामुळे अपरिग्रह हा पण भाग त्यांनी अगदी उपयोगी म्हणून ठेवलेला आहे. हा पहिला पार्ट झाला अष्टांग योग मधला यम आणि नियम. दुसऱ्या भागामध्ये इथं आता फिजिकॅलिटी मध्ये सुरू होतं. आता हे करताना आपल्याला प्रॉब्लेम काय येऊ शकतं, तर आपलं एक स्थिरता शरीरामध्ये मेंटेन होणं खूप महत्वाचं आहे हे सगळं करण्यासाठी. मग त्यांनी आसनाला डिफाईन केलेलं आहे किंवा स्थिर सुखम आसन. तुम्ही जसं स्थिर बसून राहताय त्याला एक आसन म्हणून सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये असा भाग त्यांनी कुठेच स्पष्ट केलेला नाही की तुम्ही हेच नेमकं आसन करायला पाहिजे, तुम्ही असंच करायला पाहिजे, हाच भाग करायला पाहिजे. तर मी साधं सिंपल हात जोडून किंवा असं ध्यान मुद्रा घेऊन बसलेला आहे, तर मी किती वेळ बसू शकतो. त्या अनुषंगाने ओंकाराचं म्हणा किंवा चित्तातील वृत्तींचा निरोध करण्याचा जो अभ्यास आहे तो ह्याच्याशी निगडीत आहे. जसं एक प्रचलनात आहे, म्हणताना तुम्ही ऐकलं असाल नसाल मला माहित नाही, तर एक म्हण प्रचलित आहे की शरीर स्थिर झाले की मन स्थिर व्हायला खूप अगदी सहज शक्य एक सहज शक्य होतं. तुम्ही शरीराला स्थिर केलात
की मन स्थिर व्हायला त्याला एक आधार भेटतो. कारण मन सैरभैर होण्यासाठी डोळे खूप महत्वाचे आहेत आणि कान. तुम्ही एका ठिकाणी स्थिर राहिलात तर फक्त कान आणि डोळ्यांना कंट्रोल केलात की तुमचं मन लगेच स्थिर होतं. इतका हा सोपा एक भाग सांगितलेला आहे. तर त्यानुसार आधी शरीराला स्थिर कसं करायचं? खूप वेळ तुम्ही एका स्थिर कंडिशनमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर बसता यायला हवं. तर त्यासाठी स्थिर सुखम आसन, मग आसनांचा त्यांनी पुढे मग डिस्क्राईब केलेला आहे किंवा त्याची व्याख्या पुन्हा सांगितलेली आहे. तर स्थिर सुखम आसन कसं असायला हवं? तर प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तीभ्याम. ह्याच्यामध्ये पण पुन्हा वेगवेगळे शब्द आहेत, पण सुरुवातीचे जे शब्द आहेत ते खूप तेच इम्पॉर्टंट आहेत. प्रयत्न प्रयत्न करून शैथिल्य आणायचं आहे. म्हणजे अवघडल्या अवस्थेत काहीतरी असं करून 4 तास आपण बसू शकत नाही. हे आसने कशासाठी आहेत? तर तुमच्या प्रत्येक स्नायूला फक्त या स्पायनल कॉर्डला आपल्या किंवा मेरुदंडाला स्थिर सरळ रेषेत ठेवण्यासाठी त्या स्नायू त्याच्या आसपासच्या सगळ्या स्नायूंच्या शृंखलेला आपल्याला थोडंसं रिलॅक्स ठेवावं लागतं. तर त्याला रिलॅक्स ठेवलं किंवा त्याला जर ताण, दाब, पीळ दिलं, की मग तुमचा तो मेरुदंड स्थिर राहण्यासाठी अगदी महत्वाचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला त्याला आधार भेटतोय. तर तेव्हा तुम्ही प्रयत्न करून स्थैर्य किंवा एक शैथिल्य आणू शकता. या ह्याच्यामध्ये मी अगदी सहजपणे बसलोय असं. तर मग प्रयत्न शैथिल्यानंतर म्हणजे प्रयत्न करून शैथिल्य आणल्यानंतर अनंत मग समापत्ती भ्याम. मग तुम्ही त्या मनाकडे लक्ष देण्यास सुरुवात करत आहे किंवा वृत्तींचा निरोध करायचा आहे. मग त्याच्याशी साधर्म्य किंवा त्याच्याशी जुळवून घेण्याचा तुम्ही सहज प्रयत्न करू शकता. मग त्या आसनामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. मग ध्यान मुद्रा असेल, मग आसन असेल, ध्यानात्मक कोणतंही आसन जे आपण पद्मासन म्हणतो, वज्रासन म्हणतो, त्या ह्याच्यामध्ये बसून डोळे मिटायचे आणि कानाशी बाहेरच्या जगाशी तोडून घेत पूर्ण आतमध्ये लक्ष केंद्रित करून घ्या. मग आता इथे पुढचं सूत्र येतं की ततो द्वंद्वान भिघात. आता इथे पुन्हा नवीन शब्द द्वंद्व. जेव्हा आपण प्रयत्न करून शैथिल्य आणतो, त्याच्या अंती समापत्ती म्हणजे त्याच्याशी जुळवून घेतो आणि मग द्वंद्व आपले मिटायला सुरुवात होतात. आता इथे सगळ्यात महत्वाचा भाग, आपल्या शरीरामध्ये द्वंद्व खूप असतात. द्वंद्व हे कशाबद्दल? शौच असौच, शीत उष्ण, चांगले वाईट, सुख दुःख. बाहेरच्या एक अजून आणखीन एक सूत्र बाहेरच्या जगतात चालतंय, की बाहेरच्या जगतातल्या म्हणजे आम्ही हे जेव्हा शवासन घेतो, हे मुख्यतः आम्ही सांगतो. आता जेव्हा आपण शवासन करतो किंवा गाइडेड शवासन घेतो, त्यामध्ये फक्त आपले कान उघडे असतात. बाकी सगळे इंद्रिय बंद झालेले असतात. तर कान उघडे असताना सहज समजा बाजूला घंटागाडी आली, काहीतरी कुत्रा भुंकतोय किंवा काहीतरी आवाज येतो, डिस्ट्रॅक्शन. तर ह्या डिस्ट्रॅक्शनमुळे सारखे द्वंद्व निर्माण होत असतात किंवा इकडं लक्ष पण आहे, तिकडं पण आहे, इकडं पण आहे, फ्लक्च्युएशन सुरुवात होतं. मग त्याच्यामध्ये ह्या पण गोष्टी आल्या की चांगले वाईट काय, संभाषण करताना, समाजात वावरताना हे चांगलं आहे, हे वाईट आहे, मग शीत उष्ण हे असे विरोधात्मक ज्या गोष्टी आहेत त्याला द्वंद्व अशी उपमा त्यांनी दिलेली आहे. तर तुम्ही एका ठिकाणी जेव्हा स्थिर होताय, कानाला बंद करताय, हे सगळे द्वंद्व बाहेरच्या जगताशी कट झालेले. मग तुम्ही स्वतःमध्ये जे काही काम करायचंय ते तुम्ही करण्यासाठी मोकळे झालात. इतका हा सहज सोपा. मग याच्यानंतर हे इतकं सोपं नाहीये. आपण सहजासहजी मी हे बोलतोय, प्रॅक्टिकली हे इतकं सोपं नाहीये. मग त्यासाठी पण पुन्हा मग त्यांनी प्राणायाम सांगितलेला आहे. जसं आपण आधी बघितलं की तस्य वाचकः प्रणवः, ओंकाराला त्यांनी प्राण म्हणलेलं आहे आणि ओंकाराशी आपल्या श्वासाशी कसा संबंध आहे हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभूती करून दाखवली. तर ह्यांचं पूर्णपणे योगशास्त्र हा इथं आता नवीन एक आला पुन्हा, की योगशास्त्र हा जसं मनाशी संबंधित आहे, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी श्वासाचा अगदी अतोनात याच्यामध्ये उपयोग आहे. फ्रॉम फर्स्ट टू लास्ट श्वासाचाच उपयोग आहे याच्यामध्ये. तर ह्या प्रणव किंवा प्राणायाम, मग या प्रणव म्हणजे श्वासाला त्यांनी प्रणव म्हटलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याचा एक उपमा ओंकाराशी जोडली गेलेली आहे. तर मग प्राणायाम, या प्राणाला आयाम जर तुम्ही देत गेलात, वेगवेगळे भेद करत गेलात, तर मग तुम्हाला ते मनाला धरण्यासाठी सहज शक्य होईल.
मग यांनी हे काय सांगतात सूत्र व्याख्या प्राणायामाची, तस्मिन् सती श्वास प्रश्वास योग योर गती विच्छेद. तस्मिन् सती म्हणजे द्वंद्व, शरीरासंबंधी जे द्वंद्व आहेत विचारांसंबंधी त्याचा घात झाला की तस्मिन् सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद. श्वास आणि प्रश्वास, आपण श्वास घेतो सोडतो, श्वास प्रश्वास, योर गती यांच्या गतीमध्ये विच्छेद केला की तुम्हाला प्राणायाम सहज साध्य झालं. आता प्राणायामामध्ये वेगवेगळे जे आहेत, तेव्हा सुरुवात आपण करतो योगिक श्वास, मग नंतर येत आहे कपालभाती, काही जण घेतात प्रॅक्टिसमध्ये, भस्त्रिका घेतात, मग अनुलोम विलोम आणि किंवा त्याच्या आधी सूर्यानुलोम विलोम, चंद्रानुलोम विलोम. हे सगळे फक्त आपण काय करतोय, श्वासाच्या ह्याच्यामध्ये भेद करतोय. काही वेळा एकाच नाकपुड्याने घेतो, काही वेळा दोन्ही नाकपुड्यांनी, काही वेळा फक्त योगिक श्वासामध्ये छातीकडचा श्वास असेल, मग खांद्यांकडचा श्वास असेल. या भेदामुळे काय होत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी प्राणशक्तीचा संचारण शरीरामध्ये सुरू होतो. या प्राणशक्तीच्या संचारनामुळे तुमच्या शरीरामध्ये एकतर पहिली गोष्ट फिजिओलॉजिकली ऑक्सिजनची क्षमता वाढते. ऑक्सिजनची क्षमता वाढले, एक टर्म यूज केला जाते मॉडर्न सायकोलॉजीमध्ये, म्हणजे ह्याला धरून, तर मॉडर्न सायकोलॉजीमध्ये ब्रेन फॉग होत आहे सध्याच्या युगात, खूप जास्ती प्रमाणात होत आहे. कारण जे मी म्हटलं की साधारण मनुष्याच्या आयुष्यामध्ये 60 ते 70 हजार विचार यायला पाहिजे. आजच्या युगात मोबाईलमुळे म्हणा, ह्याच्यामुळे म्हणा, ते अगदी जास्त वाढलेलं आहे. 90,000 पर्यंत विचार, 1 लाखापर्यंत गेलेले आहेत. ह्याच्यामुळे होत आहे काय, ब्रेन फॉग निर्माण होते, प्रकारे कन्फ्युजन मनामध्ये निर्माण होत आहे. तर त्या कन्फ्युजनला मोकळं करण्यासाठी तुम्ही जितका दीर्घ श्वास घ्याल, श्वासामध्ये भेद कराल, हे जे प्रॅक्टिकली आपण करतोय ह्याला खूप महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. हे वेस्ट रिजनने खूप व्यवस्थित प्रमाणात समजून घेतलेलं आहे. तर त्यानुसार ह्याला जर फक्त आपण शांत बसून राहून प्राणायामाशी जुळवून घेऊन, प्राणाशी जुळवून घेऊन त्याच्यामध्ये भेद केला की अगदी सहजपणे आपण त्याला ब्रेन फॉगला कमी करू शकतो. तर मग इथे पुढचं मग त्यांनी सांगतात की बाह्याभ्यंतर, आता हे प्राणामध्ये भेद नेमके काय करायचे, यांनी इथं कुठेच भस्त्रिका म्हणा, काय नाडीशोधन म्हणा, भ्रामरी, ह्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या नाही. त्यांनी फक्त काय सांगतात, बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्तीर देशकाल संख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. त्याला सोप्या भाषेत सांगतो, बाह्य आणि अभ्यंतर, बाहेर आणि आत श्वासाला रोखून धरणे, स्तंभ म्हणजे थांबवणे, बाह्य किंवा आतमध्ये श्वासाला थांबवणे, ह्या वृत्तींच्या मार्फत ह्याला देशकाल आणि संख्यानी भेद करत जायचा. जसं की आता आपण उज्जय प्राणायामामध्ये श्वास घेतो, थांबवतो, त्याचं काही रेशो असेल, 1 2 1 2 किंवा 1 जो आपण वापरतो, सगळ्यांना माहित असेल असा हिशोबाने मी चाललोय. तर त्याच्यामध्ये स्तंभ किंवा त्या स्तंभला आपण पूरक किंवा रेचक करून हे म्हणतो कुंभक म्हणतो. मग ते श्वास घेऊन आतमध्ये ठेवून कुंभक करा किंवा बाहेर सोडून कुंभक करा. उज्जय प्राणायामामध्ये आपण इथे हा भाग करतोय म्हणून त्याचा मी उल्लेख केला. तर याच्यामध्ये तुम्ही बाह्य अभ्यंतर स्तंभ कुंभक करत, पूरक रेचक आणि कुंभक करत, देशकाल संख्याभिः, जसं बाहेरचं वातावरण आहे हे आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्या संख्याच्या ह्याच्यामध्ये बदल करत, परिदृष्ट दीर्घ सूक्ष्म, मग त्याला तुम्ही दीर्घ घेऊन जाऊ शकता किंवा छोट्या ह्याच्यामध्ये करू शकता, जे आपण रेशो सांगतो 1 2 1 1 किंवा 1 2 2 1 2 3 वगैरे वगैरे. मग ह्याच्या थ्रू आपण त्या प्राणाला साध्य करू शकतो. आपल्या श्वासाला साध्य केलं की मनाला आपण लगेच कंट्रोलमध्ये आणू शकतो. मग याच्यानंतरचा जो मुख्य अंग आहे, आता झाले आपले यमनियम यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार. प्रत्याहाराचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे प्रत्याहार. आपल्या मनामध्ये अभ्यास करताना अगदीच वृत्ती येत नाही, विचार येत नाही असं होत नाही. जरी आपण प्राणावरती लक्ष दिलं, त्याला आयाम केलं, तरी पण आपल्याला हा भाग खूप अवघड जातो की अगदीच निर्विचार होणे. मग त्यांनी काय म्हणतात,
बाहेरच्या गोष्टींचा विचार आणण्यापेक्षा प्रत्याहार आतल्या गोष्टींकडे लक्ष द्या. मग आतल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं म्हणजे कुठे द्यायचं? बाबा तुम्ही डोळे बंद केलात, आतमध्ये श्वास जाताना श्वास नलिकेला स्पर्श होतो. मग आतमध्ये रक्ताचा प्रवाह, रक्ताचे पल्स, सॉरी, हातावरचे नाडीचे ठोके, पल्स, ह्याच्यावरती लक्ष द्यायला सांगतात आपल्याला. मग हे सगळ्या गोष्टी काय आहेत? हे फक्त ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्याहार म्हटलं जातं, की आपण आतमधल्या गोष्टींकडे ध्यान केंद्रित करतो. मग त्याच्यानुसार प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग आहे. पण बाहेरून फिजिकली आहार जो घेतो तसं आतमधील आहार घ्यायचा आहे. गौतम बुद्धांनी असं म्हटलं जातंय, तेव्हाच्या काळात जेव्हा सायन्स डेव्हलप झालेलं नव्हतं, तेव्हा त्यांनी सांगितले की आपलं शरीर हे सूक्ष्म कणांनी बनलेलं आहे. तेव्हा मनुष्याला माहितही नव्हतं की वेगवेगळे एलिमेंट्स किंवा छोटे छोटे कण काय असतात, प्रोटीन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे काय असतात. तर ते म्हणतात की तेव्हा ते आपलं सूक्ष्म याच्याने तितकं ते सूक्ष्म शरीराच्या आतमध्ये प्रत्याहार त्यांनी केलेला होता. तर तो भाग इथे आहे. आता ह्याच्यानंतरचा भाग मात्र धारणा, ध्यान आणि समाधी. हे खूप डीप गोष्टी आहेत. त्याला आपण वरवरून सहज सोप्या भाषेत जे काही मला जे काही शिकवलेलं आहे, जे काही माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्यामध्ये भरपूर काही बोललेलं आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये योगशास्त्रामध्ये पण डीप मध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरुवातीचं येतं धारणा. तर धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांचा एक ग्रुप केलेला आहे. जसं आधीच्या पाचचं हे बाह्य ह्याच्याशी निगडीत आहे. हळूहळू आपण आत जातो. आता आपण आत गेलोय या ठिकाणी, म्हणजे धारणेच्या ठिकाणी आलोय म्हणजे आत गेलोय. आणि आत जाऊन आपण काय केलोय? आता मग आपण समाधीकडे कसं जाता येईल किंवा त्याचा उपयोग कसं करता येईल, आतमध्ये जाऊन करायचं काय आहे, स्वतःच स्वरूप अवस्थानं. तर स्वतःचं स्वरूप आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ते कसं, कुठल्या माध्यमातून? तर त्यासाठी देशबंध चित्तस्य धारणा पुढचं सूत्र आहे. धारणेची व्याख्या केलेली आहे. अगदीच मी मगाशी म्हटलं की प्रत्याहार, प्राणायाम, आसन हे करून देखील मनामधल्या वृत्ती काही कमी होत नाहीत, कारण तो अभ्यासाचा भाग आहे, सतत निरंतर. तर मग तुम्ही काय करायचं? एका कुठल्या तरी पॉइंटला, बाह्य असेल, अंतर्गत असेल, एका पॉइंटला पकडायचं आणि त्याच्यावरती त्याला धारण करायचं शरीरामध्ये. आणि ते धारण केल्यानंतर मग तिथून पुढे पुढचा प्रवास सुरू होतो. मग त्यांनी काय म्हणतात? देशबंध चित्तस्य धारणा. चित्तामध्ये या देश संबंधी किंवा बाह्य कुठल्याही गोष्टी संबंधीचं एक पकडून मनामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती धारणा करत जायची. आता इथे एक सगळ्यात महत्वाचा भाग एक सांगू इच्छितो. पुढचा जो आता हा जो आपण पाहतोय तो साधना पाद आहे. ह्याच्यानंतर तो विभूती पाद. इथं फक्त एक थोडं ब्रेक घेऊन पुढचं सांगतो आणि त्याचं एक उदाहरण, तो एक उदाहरण आपण मनामध्ये पकडून धारणा, ध्यान, समाधी समजून घेणार आहोत. थोडक्यात आहे, जास्त वेळ घेणार नाही, वेळ आलेला आहे मला माहिती आहे. तर विभूतीपाद मध्ये, विभूतीपाद एक चमत्कारिक गोष्टी तुम्हाला साध्य व्हायला सुरुवात होतात. असं म्हणतात की धारणा, ध्यान, समाधी साध्य झालं की चमत्कार व्हायला सुरुवात होतात. ऍक्च्युली ते चमत्कार नाहीये, त्याचं मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. तर विभूतीपाद मध्ये एक सूत्र आहे, असे सगळे भरपूर त्यामध्ये सांगितलेले आहे. चंद्रे ताराव्यूह ज्ञानम. जेव्हा तुम्ही चंद्रावरती धारणा, ध्यान आणि समाधी करताय तर चंद्राचं सगळं ज्ञान आपल्याला यायला सुरुवात होते. जसं की उदाहरण दाखल, चंद्राचं उदाहरण दाखल घेऊया आपण. चंद्राचे वेगवेगळे कला आहेत. पौर्णिमेला तो वाढत जातो, पूर्ण राऊंड होतो आणि अमावस्येला विलुप्त होत जातो. तर हे कोणीतरी सांगितलंय की बाबा 14 दिवसांनी पौर्णिमा येते, 14 दिवसांनी अमावस्या येते आणि 28 दिवसांचा तो सायकल आहे. मग जे काही असेल हे सगळं कोणीतरी हुडकून काढलं असेल. मग ते हुडकून काढण्यासाठी त्यांना आधी काय करावं लागलं असेल? स्थिर व्हावं लागलं असेल. मनातील सगळे विचार बाजूला काढावे लागले असतील. त्या गोष्टीला धारण करावं लागलं असेल. मग त्याच्यावरती ध्यान, त्याच्या कलांवरती लक्ष द्यावं लागेल. आज कुठपर्यंत आलाय? असा आलाय. ठीक आहे, आज एवढा कर्व झालाय. म्हणजे इतका त्याचा विलुप्त झालेला आहे. मग अमावस्येच्या दिवशी अच्छा पूर्णच गायब झालं. अच्छा पौर्णिमेच्या दिवशी पूर्णच आलं. मग याचे सगळ्याचे गणित करून त्यांनी सांगितलं की 14 दिवसांनी असं आहे, मग 28 दिवसांनी पूर्ण सायकल पूर्ण होत आहे. मग त्याचं पूर्ण कॅलेंडर तयार केलंय. आपला जो कॅलेंडर चालतो तो त्याच्यावरती आहे. तर म्हणायचा उद्देश हा आहे की धारणा, ध्यान, समाधी कशी चालते? तर आपल्याला काय सांगितलं जातंय? फक्त डोळे बंद करा,
स्वतःच्या शरीराकडे बघा, ह्याच्याकडे बघा, मग इकडे जावा. गाइडेड मेडिटेशन मध्ये असं सांगितलं जातं. ऍक्च्युली काय आहे तर आपल्या ज्या डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित येतात त्याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाय करून मनुष्य जगताला काहीतरी द्यायचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. जसं रिकाम्या हाती आल्यावर रिकामी जातो. तुम्ही काय देऊन जाता जेणेकरून मॅक्झिमम लोकांना एक म्हणजे मी नाव पण म्हणणार नाही, नाव पण तुम्ही ठेवून जाऊ शकत नाही किंवा घेऊन जाऊ शकत. आता हे जसं पतंजलींनी हे घेऊन गेलं आपल्याला, त्याच्यानुसार आपल्याला एक नॉलेज मिळालं किंवा आपलं मन कसं काम करते, आपण कोणाचे गुलाम आहोत खरे, आणि त्याच्यातून आपण स्वातंत्र्य कसं घेऊ शकतो. आता स्वातंत्र्य दिन साजरा केला तर ह्याच्या संबंधी हा धारणा ध्यान समाधी ह्याला त्यांनी घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा आणि अशा काही गोष्टी ज्या सध्याच्या काळामध्ये नवीन आहेत, इव्हॉल्युशन मध्ये चंद्रावरती सगळे जे काही जाणून घ्यायचं ते जाणून घेतलं. आता तिथे जाऊन जाणून घ्यायचं काम चालू आहे. म्हणजे इतके आपण पुढे गेलेलो आहोत, त्याच्यावरती ध्यान देऊ. मग हे समजल्यानंतर जी समाधीची अवस्था येते की बाबा त्या गोष्टीबद्दलचे तुमचे सगळे तुमच्या मनातले प्रश्न विरून गेले, ती खरी समाधी अवस्था त्या गोष्टी संबंधीची. असं नाही की बाबा समाधी तुमची कायम राहते, तसं नाहीये. समाधी हा खूप विस्तृत एक भाग आहे. त्याच्यामधलं मला जितकं समजलं त्याप्रमाणे मी म्हणतो की तुम्हाला त्या क्षणी जे काही कोणते प्रश्न पडले असतील त्या विषयासंबंधी, जो काही विषय असेल, तर त्या विषयासंबंधीचे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या, तर तुमच्या मनामध्ये त्या विषयासंबंधी अ, एकच भाव निर्माण होतो किंवा एकच वृत्ती यायला सुरुवात होते. की बाबा हा चंद्र चंद्र आहे. ठीक आहे. ती जी अवस्था आहे ती समाधी स्थिती. मग आता आपण पुन्हा रिव्हर्स येऊया. तर धारणा. मी जर चंद्राला धारण केलं असेल आणि त्याच्यावरती ध्यान द्यायला सुरुवात केलं, तर मी म्हटलं की कला त्याचे सगळे समजायला चालू होतं. कधी अमावस्या, कधी पौर्णिमा, किती अंतराने काय येतंय, किती अंतराने काय येतंय. मग पुन्हा समाधी अवस्था म्हणजे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी निघाल्या, म्हणजे समजून आल्या, की मग त्याची एक समाधी अवस्था त्या गोष्टीबद्दलची. मग पुन्हा तुम्ही दुसरा विषय आला की त्याची उद्विग्नता, त्याचे प्रश्न, त्याच्यावरती ध्यान. मग सूर्यधरा पुढच्या सूत्रामध्ये पण आहे ते. भुवन ज्ञानम सूर्य संयमा. सूर्यावरती पुन्हा सेम असंच लक्ष दिलं. मग सूर्य आहे तिथंच आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. आधी म्हणत होते की सूर्य पृथ्वीभोवती फिरते. तर हे जे नॉलेज ओपन झालं ते त्याच्यावरती ध्यान दिल्यानंतर कोणीतरी त्याच्यावरती लक्ष दिलं, ध्यान दिलं. मग ह्या तिघांना एक म्हणजे व्याख्या दिलेली आहे, त्याचं एक नाव दिलेलं आहे, उपमा दिलेली आहे. त्रयम एकत्र संयम, किंवा धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिघांना मिळून संयम असं नाव दिलंय. संयम आपण एक सहज सोपी गोष्ट म्हणून, म्हणजे सोप्या याच्यामध्ये बोलीभाषेमध्ये जरा संयम ठेव म्हणजे धीर ठेव असं आपण म्हणतो. तर त्याचा हे डीप मध्ये उपयोग काय होतो की तुम्हाला हे समजून यायला, चंद्राची कला म्हणा, सूर्याची कला म्हणा. आता चंद्राचं तर ठीक आहे, 28 दिवसाचंच आहे. सूर्याचं 365 दिवस तुम्हाला म्हणजे रोज लिहून काढावं लागेल की आज असं झालं, आज असं झालं. आज उत्तरायण 6 महिन्यांनी इथं सुरू झालं, दक्षिणायन सुरू झालं. तर ह्याला बघा तुम्ही वर्षानुवर्ष वेळ लागेल, मग तेवढा वर्ष संयम ठेवावा लागेल. मग हे खूप इंटरेस्टिंग असं त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला खूप जबरदस्त प्रमाणात संयम लागतो कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी. मग तिथून आपण कट डाऊन करूया, आजच्या ह्याच्यात येऊया. आपण आज संभाषण करतोय झूमच्या ह्याच्या थ्रू. तर हे मीटिंग करताना हे कोणीतरी डेव्हलप केलेलं आहे. कोणीतरी याच्यावरती लक्ष देऊन, त्याच्यावरती ध्यान देऊन, धारणा करून, ध्यान देऊन त्या ह्या ऍपसाठीच्या समाधी लेवलला त्यांनी पोहोचलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून काय तुम्ही हे करणार आहात की तुम्ही संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये बसलेला आहात आणि मी सोलापूरमध्ये आहे आणि मी इथून तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकून घेताय. ह्या गोष्टीला कितपत म्हणजे आपण बघू शकतो की लोकांना ही गोष्ट दिलेली आहे की सोयीस्करपणा आणलेला आहे. इथूनच आपल्याला हे समजून येते की धारणा, ध्यान, समाधी नेमकं काय आहे. हे नुसतं बसून राहणे आणि समाजाशी तोडून घेणे हा भाग इथे कुठेच त्यांनी सांगितलेला नाहीये, जे की आपल्या याच्यामध्ये मिसकन्सेप्शन थ्रू सांगितलं जातं. तुम्ही काहीच करू नका, शांत बसा, नाहीये. तुम्ही लोकांना जे काही उपयोगी गोष्ट आहे ते देण्यासाठी अविरत मेहनत घ्या. हाच फक्त इथे एक भाग आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या काय आहे तर बौद्धिक क्षमता आमची वाढत जाते. पुढचं सूत्र ते म्हणलं, देशबंध चित्तस्य धारणा, ध्यानाची व्याख्या तत्र प्रत्येक तानता ध्यानम. देशबंध चित्तामध्ये जे तुम्ही धारण केलेलं आहे त्याच्यावरती प्रत्येक ताणता,
प्रतिक्षणी त्याच्यावरती तुमचं लक्ष केंद्रित आहे. जसं आपण चंद्र सूर्याचं उदाहरण घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समाधीची व्याख्या सांगतो आता. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमिव समाधी. तदेवार्थ मात्र निर्भासम. तद इव अर्थ मात्र निर्भासम. म्हणजे त्याच गोष्टीचा फक्त एक अर्थ तुमच्या मनामध्ये शिल्लक राहतो. जसं मी म्हणलं, चंद्रावरचे पूर्ण ध्यान जर झालं असेल, समाधी अवस्था पोहोचलेली असेल, प्रश्न सगळे मिटले असतील, फक्त चंद्र चंद्र आहे, मी आहे, हा एक जो अंतर काय म्हणू आपण त्याला, म्हणजे त्याच्याशी मी जुळवून घेत नाही किंवा एक वेगळ्या प्रकारचा भाव त्याच्या संबंधी अभाव निर्माण होतो. तर तदेवार्थ मात्र निर्भास, म्हणजे ते तेच आहे हे आपल्याला जेव्हा त्याचं स्वरूप लक्षात येतं, मग ते स्वरूप शून्यमेव तुमच्या मनामध्ये येतं, म्हणजे त्याच्या संबंधीचे वृत्ती सगळे गायब झाले आणि मग ती समाधीची अवस्था असं त्यांनी सांगितलं. मग पुढचं पुन्हा त्रयम एकत्र संयम, जसं मी मागाशी सांगितलं. मग तज्जयात प्रज्ञालोक. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्याच्या संबंधीचे जे काही कला आहेत त्याच्या संबंधी तुम्हाला एक ज्ञान झालं. धारणा, ध्यान, समाधी, संयम ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्याने मग त्याचा उपयोग आपल्याला आता कुठं करायचा आहे, मग तो भाग पुढचा आला. मग त्याच्या संबंधीची काही ज्ञान असेल, मग ते आपल्या बुद्धीने तुम्ही त्याचा कुठे त्याची उपमा द्यायची आहे, सांगायची आहे. जसं मी आता इथं सांगितलं की तुम्हाला समजावण्यासाठी त्याचा भाग सांगितला, तर ते प्रज्ञा, तुमचे प्रज्ञा डेव्हलप होत जाते. असं तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती करत राहिलात की प्रज्ञा डेव्हलप होत जाते. मग आता तिसऱ्या ह्याच्यात हा तिसरा भाग सुरू झाला इथून त्रयम एकत्र संयम पासून, त्याच्या व्याख्येपासून, ज्याच्यामध्ये मी म्हटलं की विभूतीपाद. मग हे संयम करत गेलं की विभूतीपाद, जसं भुवने सूर्ये भुवन ज्ञानम सूर्य संयमात, आणि मग चंद्रे तारा व्यूह ज्ञानम, याच्या थ्रू ते आपल्याला समजत जातं. पण जसं मी म्हणलं की समाधी स्थिती त्याच्या संबंधीचे सगळे प्रश्न मिटले, तसं विभूतीपाद ह्याला ही गोष्ट येणे, ही गोष्ट, जसं मी आता ह्याला एक चांगलं उदाहरण देतो. न्यूटनलाच गुरुत्वाकर्षण का समजलं, त्याच्या आधी समजलं असेल, कोण लिहून ठेवलं नाही ठेवलं मला माहित नाही, मी त्या वादामध्ये जात नाहीये. जे सगळ्यांना प्रचलित माहिती आहे त्यामुळे मी सांगतोय. न्यूटनलाच गुरुत्वाकर्षण का समजलं, त्याच्या आधी करोडो लोक जन्मून गेले, त्याच्यानंतर तो असताना देखील करोडो लोक होते, पण न्यूटनलाच का कळालं की गुरुत्वाकर्षण हे म्हणजे मला समजण्यासाठी हा चमत्कारच आहे, म्हणून आपण सहज त्याला चमत्कार म्हणतो. पण नाही, त्यांनी ते धारण केला, ध्यान दिला आणि समाधीच्या अवस्थेला पोहोचला आणि काहीतरी त्याच्या बुद्धीनुसार तो सांगितला आपल्याला. हा भाग इथे महत्वाचा आहे. पण ही गोष्ट कितपत ठेवायची आहे आणि त्याचा ह्या भागामध्ये आपल्याला हे सगळं करताना काही वेळा स्ट्रेस येतो. म्हणजे भरपूर नॉलेज आलं तरी पण एक स्ट्रेस येत राहतो असं म्हणतात बघा लोक. खूप नॉलेज झालं तरी पण एक प्रकारचं उद्विग्नता किंवा ही निर्माण होते. तर त्याला समाधीमध्ये कसं ठेवायचं हे पण खूप महत्वाचं आहे. तर आपण शेवटच्या ह्याच्यापर्यंत येतोय. तर शेवटच्या ह्याच्यात मग विभूतीपाद नंतर पण कैवल्यपाद त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या या गोष्टींचं ज्ञान होत जाईल, पण ते ज्ञान तुम्हाला काही उपयोगाचं नाहीये तुमच्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या सगळ्याला कट करूनच शांत बसावं लागेल. शेवटी इथं आहे हे कशासाठी, हे तुमच्या स्वतःसाठी आहे, लोकांसाठी नाही. लोकांसाठी तुम्ही जे काही नॉलेज देताय ते लोकांना त्याचा उपयोग होईल, तुम्हाला स्ट्रेस येऊ नये यासाठी तुम्ही शांत बसा. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगतात की अगदी शेवटचं चौथ्या ह्याच्यातलं, पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्तिरिती. खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक त्याच्यामध्ये सांगते की पुरुषार्थ शून्य, हे आपण आपल्या धर्मामध्ये सांगितलं जाते की पुरुषार्थ तुम्ही पाळायला पाहिजे त्या गोष्टींचा, धर्मार्थ काममोक्ष. तर ह्याच्या संबंधी आपण पाळतो म्हणजे नेमकं काय करतो, तर हेच पुन्हा धारणा, ध्यान, समाधी ठेवून लोकांना उपयोगी गोष्टी काय असतील ते आपण देत जातो. सर्व्हिस थ्रू असेल किंवा काहीतरी तयार करून असेल, जसं आता मोबाईल झूम ऍप झाला ह्याच्या थ्रू. तर ह्या सगळ्याला सोडून तुम्ही सगळे पुरुषार्थ सोडून शून्य होऊन गुण, 3 गुण असतात, त्या गुणांना सोडून एक कैवल्याचे स्वरूप प्रतिष्ठा आणायची आहे, जेणेकरून तुमचे चित्तीशक्ती रीती पुन्हा एक म्हणजे सोप्या ह्याच्यात सांगतो, खूप त्याच्या डीप मध्ये आहे, तेवढं जाणार नाही, वेळ कमी आपल्याकडे. तर चित्तामधील जितका आपले विचार वृत्ती येत जातात, तर ती शक्तीचा तुमचा ऱ्हास होत जातो. म्हणजे तुमच्या, जसं मी म्हणलं मगाशी, ब्रेन फॉग होत राहत आहे. तर त्या ब्रेन फॉगला जसं तुम्ही कमी करताय, तुमचं पुन्हा ध्यान, धारणा आणि
धारणा ध्यान समाधीकडे तुम्ही पुन्हा एका गोष्टीकडे लक्ष देऊन त्याच्यातलं काहीतरी भाग घेऊ शकताय. तर तो भाग इथे जे आपण सिंपल भाषेत सांगू तर डिटॉक्स करायचं आहे. एकदम म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर. स्वतःसाठी तुम्ही डिटॉक्स केलात तर पुन्हा तुम्ही काहीतरी समोरच्याला देऊ शकता. नाहीतर पुन्हा मग तुम्ही तुमच्याच ह्याच्यामध्ये अडकून राहता. तर अशा एकूण 195 सूत्रे आहेत. आपण यातली फक्त काहीतरी 25-26 सूत्रे पाहिली. ही खूप महत्वाची सूत्रे आहेत जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये समजण्यासाठी उपयोगी आहेत. बाकीचे पण महत्वाचे आहेत. त्याशिवाय त्यांनी 195 मध्ये त्याला सुसूत्रीकरण केलेलं नाहीये. परंतु एक नॉर्मल ज्यांना जे योग करत आहेत, ज्यांना माहित आहे त्यांना हे सूत्र माहित असलं तरी सफिशियंट आहे. ज्यांना पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे त्यांनी मग सगळ्या सूत्रांचा अभ्यास करा. सगळे सूत्र महत्वाचेच आहेत. तर एवढं सांगून माझं आजचं सूत्रावरचं जे विवेचन आहे थोडं फार ते माझ्या बुद्धीला जसं समजलं, जे मला शिकवलंय त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. एक आमचे गुरु सारखे म्हणतात, आम्हाला ज्यांनी शिकवलंय शिक्षक, तर मी एवढं सगळं सांगितलं, मी ऐकलात, काय गॅरंटी तुम्ही ऐकलात? म्हणजे कोणी याची गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही ऐकलात आणि तुम्हाला ते समजलंय. ते फक्त तुमच्या आचरणामध्ये दिसून येते हळूहळू, जसं जसं समजत जाईल तसं. तर ते म्हणतात की ध्यान आपण करू शकत नाही. याच्या जगात फॅड चालू आहे, मेडिटेशन करून घेतो मी हे करून घेतो. नाही, बोली भाषेत पण बघा, स्कॉलर लोकांनी, ऋषीमुनींनी ह्याला वाक्यामध्ये पण ध्यान देऊ शकता. ते चेतन तू ध्यान इकडे कर, शक्य नाही. तू ध्यान मला कर दे, मी काय बोलालो बघ, असं आपण वाक्य घेतो. तर आपण ध्यान फक्त देऊ शकतो. जसं चंद्र आलं, सूर्य आलं, जे मी उदाहरण दिलं, ध्यान आपण फक्त देऊ शकतो, आपण करू शकत नाही. सेम गोष्ट आहे जेव्हा आपण स्थिर बसून शरीराच्या आत जेव्हा ध्यान देतो, धारण करून मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यावरती लक्ष देऊन, वृत्तींकडे लक्ष देऊन त्याला मी कमी करायचा प्रयत्न करतो, म्हणजे मी तिथे ध्यान देतो, घेऊ शकत नाही. तुम्ही ध्यान दिलात अशा पेक्षा धरून समजलेलं आहे असं समजून घेऊन आजचं संपवतो. धन्यवाद. शुभ दिन. जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. ओ ओ ओम. ओ ओम. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आजचा खूप छान विषय होता आणि छान समजून पण सांगितला. तर आता काही कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकतो. हो, प्रश्न असेल तर विचारा. प्रकाश जी बोला.